या वादळी वाऱ्यामुळे झाडं पडलेली आहेत, 6 गाड्यांचं सुद्धा नुकसान झालं असल्याचं कळतंय। आपण ही दृश्य सध्याची बघतोय। चेंबूर आणि मानखुर्दमध्ये तुफान पाऊस सध्या सुरू झालेला आहे, तर मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सध्या सुरू आहे। घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या पावसाचा सामना करावा लागतोय। जोरदार फटका त्या नागरिकांना या पावसाचा बसलेला आहे। अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकांवर देखील पाणी साचलं असल्याचं बघायला मिळतंय। मात्र सध्याची आपण ही दृश्य चेंबूर परिसरातली बघतोय, ज्या ठिकाणी जोरदार पाऊस आता सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू झालेला आहे। चेंबूर आणि मानखुर्दमध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाची आता हजेरी लागलेली आहे। नवी मुंबईच्या रबाळे परिसरात देखील जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे। रबाळे परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचं चित्र बघायला मिळतंय। अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने घराच्या बाहेर पडलेल्या नागरिकांना याचा फटका बसलेला आहे। तर रबाळे परिसरातली सध्याची आपण ही दृश्य बघू शकतोय। जोरदार वारा या ठिकाणी सुटलाय। रबाळे पाठोपाठ नवी मुंबईमधील ऐरोली या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलेलं आहे। सुदैवानं झाड कोसळताना खाली कुणी नसल्यानं जीवितहानी झालेली नाहीये। ऐरोली सेक्टर 5 मध्ये हे झाड कोसळलं असल्याचं वृत्त आहे। अग्निशमन दलाला झाड हटवण्यासाठी बोलावण्यात आलेलं आहे। जोरदार पावसाला सुरुवात आता नवी मुंबई या ठिकाणी देखील झालेली आहे आणि त्यामुळे लगेचच झाड कोसळण्याची घटना घडलेली आहे। ऐरोलीमध्ये हे झाड कोसळलंय। झाड़ गिरा है